मी संभाजी पगार आणि आपण पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज, आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा। ठळक बातमी। महेश नागरी सहकारी पतसंस्थेचा मॅनेजर पवन पुरोहित अखेर राजस्थानमधून गजाआड, लोकशाही धडक मोर्चाच्या आंदोलनाला मोठे यश। मालेगावच्या महेश नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। ठेवीदारांची लाखो रुपयांची फसवणूक करून फरार झालेला पतसंस्थेचा मॅनेजर पवन पुरोहित याला अखेर पोलिसांनी राजस्थानमधून बेड्या ठोकल्या आहेत। काही दिवसांपूर्वी ठेवीदारांच्या हक्कासाठी लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली किल्ला पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। या आंदोलनाची दखल घेत अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, DYSP सिद्धार्थ भारवाल आणि किल्ला पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी ठेवीदारांची तातडीची बैठक घेतली। या बैठकीत पोलीस प्रशासनाने 8 दिवसांच्या आत आरोपीला अटक करण्याचे ठोस आश्वासन दिले होते। पोलीस प्रशासनाने आपल्या आश्वासनाची पूर्तता करत अतिशय वेगाने तपास केला आणि अखेर राजस्थानमधून पवन पुरोहितला अटक केली। या धडाकेबाज कामगिरीमुळे ठेवीदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। या यशस्वी कारवाईबद्दल लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार आणि सर्व ठेवीदारांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, सिद्धार्थ भारवाल आणि पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांचे विशेष अभिनंदन केले आहे। तर अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। तुम्ही ही बातमी